विट्याच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकाराने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। विटा शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा ठोस आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी, उद्योगपती, सामाजिक संस्था, शिक्षक, पत्रकार, महिला प्रतिनिधी, युवक वर्ग यांच्यासह साहित्यिक, नर्स, वकील, फ्लॉवर मर्चंट, ट्रॅव्हलर्स, फोटोग्राफर, भाजी विक्रेते, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, इंजिनियर्स, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, रिक्षाचालक, ट्रेलर, दुकानदार, नाभिक, हार्डवेअर, कापड व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी या सर्व मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्ष कृती आराखड्यात उतरवण्याची ग्वाही दिली आहे। प्रत्येक घटकाने आपल्या क्षेत्राशी संबंधित विकासाच्या संकल्पना मांडल्या। शहराच्या वाहतूक व्यवस्थेपासून स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक विकास, रोजगार, व्यवसाय अशा विविध अंगांवर सखोल चर्चा झाली। नागरिकांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि वास्तववादी संकल्पना मांडल्या। यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले, नागरिकांच्या कल्पना आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रत्येक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होईल। शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहकार्य हेच खऱ्या अर्थाने विकासाचं बळ आहे। विटा शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास घडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आपल्या तालुक्यातल्या जवळपास 6 सबस्टेशन्स ही सोलरला कन्वर्ट झालेत। म्हणजे शासनानं त्या सोलरच्या शेजारी असलेली सगळी गायरान जमीन हे सोलर प्रोजेक्टला दिली। तिथं सोलर प्रोजेक्ट आवादामार्फत जवळपास 5च्या 5 सबस्टेशनला आवादानं त्या ठिकाणी काही ठिकाणी 5 मेगावॅटचे आहेत, काही 10 मेगावॅटचे आहेत, असे सगळे सबस्टेशन्स उभा करून आपण स्वतः आता लाईट तयार करून आपण वापरतो। म्हणजे भविष्यामध्ये त्याही विषयामध्ये म्हणजे वीज, पाणी ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपण स्वयंपूर्ण होतो। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते कनेक्टिव्हिटी। आता शहराला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत। तुम्ही विटा, सातारा, आज सांगलीवरून मुंबईला जाणारी सगळी माणसं ही वाया विटा, रहमतपूर, सातारा ते तिकडून जात नाहीत लोक। या रोडनं सगळी कनेक्टिव्हिटी झालेली आहे। आज विटा, लेंगरे ते झरेपर्यंत मोठा म्हणजे त्या सगळ्या स्टेट हायवेला जोडणारे सगळे रस्ते आपण मोठा करतोय। विटा विजयगाव झाला, विटा लेंगरे होतोय, विटा पारे होतोय, हे 2 राष्ट्रीय महामार्ग झाले आणि तो ग्रीनफील्ड कनेक्टिव्हिटी होत आहे। सगळ्या संधी आपल्यापर्यंत येत आहेत। जर भविष्यामध्ये डेव्हलप व्हायचं असेल तर आपल्या शहराला तयार व्हावं लागेल आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच तो आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळे तुम्ही मला ह्या ठिकाणी मुद्दे सुचवावेत, ज्याचं रेकॉर्ड आपण ह्या ठिकाणी करू। आणि इथून पुढच्या काळामध्ये मी समजा मला 4 वर्ष अजून विधानसभेची संधी आहे, ज्या ज्या वेळेला ह्या शहराला 1 रुपया जरा मी निधी मंजूर करून आणू शकलो तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या सल्ल्यानं, किंबहुना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही असावात आणि तुम्हाला एकत्रित करून त्याचा निर्णय केला जाईल एवढं तुम्हाला मी अभिवचन। कारण तुम्ही फक्त मांडायचं निघून जायचं असं नाही, तर ते काम व्हायला पाहिजे या हेतूनं तुमच्या सर्वांचा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये समावेश असेल असं तुम्हाला मी अभिवचन देतो। आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या ज्यांना कुणाला मांडायचं आहे त्या सर्वांना माईक दिला जाईल, तुम्ही तुमच्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवायला अशी विनंती करतो।